नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या रिव्ह्यूमध्ये। आपला रिव्ह्यू म्हणजे नमस्कार मंडळी, बॅड गाईज 2 हा 2025मध्ये आलेला बहुप्रतीक्षित ॲनिमेटेड चित्रपट याचा आपण आज रिव्ह्यू बघणार आहोत। 2022मध्ये आलेल्या पहिल्या भागात वाईट लोक चांगलं वागू शकतात का या प्रश्नावर आधारित धमाल कथा पाहायला मिळाली होती। द बॅड गाईज 2मध्ये तीच स्टोरी परत येते, पण यावेळी ते अधिक मोठ्या अडचणीत सापडतात। चित्रपटाची कथा मिस्टर वुल्फ, मिस्टर स्नेक, मिस्टर शार्क, मिस्टर पिराना आणि मिस टॅन्टॅटुला यांच्या भोवती फिरते। आता ते वाईट काम सोडून एक सुपर हिरो टीम बनवण्याचा प्रयत्न करतात, पण जुन्या गुन्हेगारी सवयी, समाजाची अविश्वास नजर आणि एक नवा धोकादायक विलन या सर्व गोष्टी त्यांना खूप आव्हान देतात। चित्रपटाचा ॲनिमेशनचा दर्जा उत्कृष्ट आहे। प्रत्येक पात्राच्या हावभावामध्ये बारकाई दिसते। ॲक्शन सीन्स, फन मुमेंट्स आणि थ्रिलिंग सिक्वेन्स यामुळे आपल्या नजरा स्क्रीनवर खेळून राहतात। हास्य आणि भावनिक स्पर्श यांचा उत्तम मिश्रण आहे। काही प्रसंग प्रचंड मजेशीर आहेत, तर काही प्रसंगात मैत्री, पश्चाताप आणि बदल यांची छान गुंफण दिसते। संकटावर मात करताना ही वाईट लोकांची टोळी खरंच चांगली बनते का, हाच चित्रपटाचा मुख्य आशय आहे। कथानकात गती आहे, संवाद प्रासंगिक आणि विनोदी आहेत आणि शेवटी एक छान संदेशही मिळतो। मात्र काही ठिकाणी पटकथा प्रेडिक्टेबल वाटू शकते आणि पहिल्या भागांसारखा फ्रेशनेसही थोडा कमी वाटतो, पण तरीही पात्रांचं आकर्षक आणि त्यांचं नातं आणि आपल्याला दिलेली एंटरटेनमेंट यामुळे दुसरा भाग पाहण्यासारखा ठरतो। एकंदरीतच द बॅड गाईज 2 हा कुटुंबासोबत पाहण्यासारखा ॲनिमेटेड चित्रपट आहे। विनोदी, ॲक्शन आणि मोलाचा संदेश यांचं एक परफेक्ट कॉम्बिनेशन आहे। मी या चित्रपटाला देईल 4 स्टार रेटिंग। जर तुम्हाला ॲनिमेशन चित्रपट आवडत असतील तर हा सिनेमा तुमच्यासाठी नक्की बनला आहे। आणि हो, जर तुम्ही पहिल्या भागाचे चाहते असाल तर तुम्हाला हा दुसरा भाग नक्कीच आवडेल। तुम्हाला हा द बॅड गाईज 2चा रिव्ह्यू कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद।